मी मागे पालीला शिवप्रतिष्ठान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोहीम होती, त्या मोहिमेला सुधागडला गेलो होतो. इतका भिडे गुरुजींना वाकून पायाच पडलो. काय तो तपस्वी योगी पुरुष ऋषी तुल्य जर कोणाला म्हणायचं असेल ना, अनेक संत स्वतःच्या व्यक्तिगत उत्थानासाठी साधना करतात. आत्म्या म्हणजे शरीरातून मोकळं होऊन आत्मा मुक्ती प्राप्ती व्हावं म्हणून भिडे अनेक संत प्रार्थना करतात, साधना करतात. पण भिडे गुरुजी नावाचा हा 80 वर्षाचा जवळजवळ तरुण दिवस रात्र भटकतो, चप्पल नाही, सायकलींवर फिरतात, रायगड असे चरतात ना जशी ती तानाजी मालुसरे यांची घोरपडच आहे की काय असं वाटतं. मला अजब वाटलं. आणि मी सुधागडला ती मोहीम बघितली. जवळजवळ 30-35 हजार भगवे फेटे घातलेले धारकरी वारकरी बघितले. माझं ऊर भरून आला. मग या तपस्व्याच्या पायी लोळलंच पाहिजे, त्याचं दर्शन घेतलंच पाहिजे. तीच माझी पहिली भेट होती भिडे गुरुजींशी आणि मी भारावून गेलो. मग मी विचार केला, आसाम, ओरिसा, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा करतोच आहे, त्याचबरोबर जर शिवप्रतिष्ठान जर कुठे मला बोलवेल तर मी ताबडतोब जाईन. मला शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांनी मला विचारलं, शिवप्रतिष्ठानच्या काही धारकऱ्यांनी, शिवभक्तांनी, देशभक्तांनी मला विचारलं, बाई तुमचं मानधन कसं असतं? मी बोललो, मी काय बोलका पोपट नाहीये की बोलवलं, पाकिट उघडून बघितलं, रडलं, हसलं, निघून गेलं. मला पाकिटांची गरज नाही. वेळ आली तर आम्ही आमच्या रक्ताचं पाकिट तुमच्यासाठी सांडू. पण तुम्ही मानधन पिंधन हे कुणाला लागतं? ज्यांची पोटं बोल वच्चनवर असतात त्यांना मानधन द्यावं लागतं. ज्यांचा धंदा बोलणं असतं त्यांना मानधन द्यावं लागतं. आमचं ध्येय हिंदुत्व आहे आणि नाईलाज असतो आम्हाला सभा घ्याव्या लागतायत. आमची पोट भरण्याची साधनं म्हणून सभा गाजवत नाहीये. आणि मग ह्या नोटिसा जर आम्ही पोट भरण्यासाठी विधानं केली असती, वक्तृत्व केलं असतं, पोपटपंची केली असती तर पोलिसांना पण आम्हाला नोटिसा द्याव्या लागल्या नसत्या. त्यांनाही विचारांना बंदोबस्त लावून तासन तास इथे खोळंबत पडावं लागलं नसतं. आपल्या सगळ्यांचं ध्येय एक आहे, उद्दिष्ट एक आहे. देव, देश, धर्म हा आपला ध्येय असल्यामुळे, हे आपलं ध्येय असल्यामुळे, छत्रपती शिवप्रभू आपलं आराध्य स्थान असल्यामुळे, भिडे गुरुजींसारखा योग्य आदर्श वारसा, विठ्ठल पाटलांसारखं नेतृत्व आपल्याला स्थानिक भागातून मिळाल्यामुळे आपण सगळे एकत्र आलोय. आणि मी तर तुमचे उपकार मानतो. मला व्यासपीठ तुम्ही हे देशभक्तीचं दिलं, हे राष्ट्रभक्तीचं व्यासपीठ ज्या शिवभक्तांनी, ज्या आयोजकांनी मला दिलं, त्यांचे मी मनोमन आभार मानतो.